सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता आपण बघतो आहे की आपल्या लाईफ मध्ये हे जे आपल्याला पॉझिटिव्हिटीचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, जे रेकीचा शक्तिपात आपला झालेला आहे आणि ज्यातनं आपण आपल्याला अजून पुढे या एनर्जीचा वापर कसा करायचा आहे, तर त्यात अजूनही आपण रेकी जाणून घेतलेली नाही आहे की रेकी काय आहे आणि कशी काम करते. तर मी आज औरा हा टॉपिक टाकलेला होता, आपला 7 चक्रांचं टाकलेलं होतं. पण सर्वप्रथम आपण रेकीचा जो आपला थांबलेला टॉपिक आहे तो कम्प्लीट करू आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या प्रोसेसकडे वळूया. तो आपण रेकीचे 5 तत्व त्या दिवशी बघितले. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण बघणार आहोत की रेकी शिकल्याने फायदा काय होते. 7 चक्रात आपण घेणार आहे, मेडिटेशन घेणार आहे, पण रेकी शिकल्याने फायदा काय होतो. तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. ज्या कुठल्या नकारात्मकतेमुळे आपल्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या येतात, रेकी सर्वप्रथम आपल्याला त्या नकारात्मक ब्लॉकेजेस पासून दूर करते. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक एनर्जीचा बॅलन्स होते. मी तुम्हाला सांगितलंय की रेकी म्हणजे निसर्ग, आपल्या नेचुरोपैथी की व्याख्या क्या है कि अगर हमारे जीवन में कोई भी रोग आता है तो उसके लिए कहीं ना कहीं हमने रीजन क्रिएट किया है. रीजन हटा दो, प्रॉब्लेम हट जाएगा. तर रेकी तेच बॅलन्स निर्माण करण्याचं काम करते की जे काही प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आहे त्याला दूर करून ते नैसर्गिक संतुलन आपल्या शरीरामध्ये, जीवनामध्ये निर्माण करत असते. रेकी आपल्यातल्या विकृती, जे काही नकारात्मक, लोक काही बोलतात ना, निगेटिव्ह सतत असतात, विचारांमध्ये निगेटिव्हिटी असते, लोकांच्या शब्दांमध्ये निगेटिव्हिटी येते, कृतीमध्ये निगेटिव्हिटी असते. तर रेकी पहिले या विकृतींना थांबवून आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करत असते, एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करत असते. रेकी कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी एक महत्वाचं साधन आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं एक महत्वाचं साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. याच्यानी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा कुठल्याही प्रकारची हानी व्यक्तीला होत नाही. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम व्यक्तीच्या जीवनामध्ये रेकीमुळे येत नाही. रेकी काय नाहीये, तर रेकीचा कुठल्याही धर्म किंवा पंथाशी संबंध नाहीये. त्यानंतर याला वर्ग नाहीये, तंत्र मंत्र कुठलाही याच्यासोबत, मौली विद्या वगैरे सोबत रेकीचं कुठेही काही संबंध नाहीये. संमोहनासाठी देखील रेकीचा संबंध नाहीये. माझा आवाज येतोय का? वनिता मॅडम, तुमचं नेटवर्क चेक करा, बाकीच्यांना आवाज येतोय. पण रेकी काय नाही करू शकत, तर रेकी आपल्या जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही, असं रेकीचं जुनं तत्व सांगते. पण आम्ही जो आमच्या प्रॅक्टिस मध्ये अनुभवलेला आहे, तर आमच्या एक मैत्रीण आहे ज्या रेकी या क्षेत्रात यासाठी आल्या होत्या की त्यांच्या मुली जन्मता एक स्पेशल चाइल्ड म्हणून जन्माला आली आणि ती स्वतःची लाळ सुद्धा पुसू शकत नव्हती. ही तिची जन्मतापासून ती जशी जशी वाढायला लागली तर तेव्हापर्यंत तिची अवस्था होती. तिच्या आईला 12-13व्या वर्षी आपल्या नंतर मुलीचं काय होईल ही चिंता वाटायला लागली की अशा मुलीला आपण आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि म्हणून त्या आईने शोध घेतला आणि तिचा तो शोध रेकीपर्यंत येऊन थांबला. रेकी शारीरिक मानसिक व्याधींना दूर करते. तर त्या आईने त्या मुलीला कंटिन्यू हिलिंग द्यायला सुरुवात केलं. आज ती मुलगी 28 वर्षाची आहे आणि स्वतःचे लग्न नाही झालं निश्चितच, पण स्वतःचे काम स्वतः सांभाळून, म्हणजे जी जबाबदारी, जिला लाळी तिची स्वतःची पुसता येत नव्हती, आज ती पोरगी स्वतःचे व्यवस्थित काम करू शकते आहे आणि आईला पण थोडीफार तिची मदत होते आहे कामांमध्ये. इतकी ती रेकीतनं स्वस्थ झालेली आहे. पण याच्यासाठी जेव्हा आपण अशा केसेसवर वर्क करतो ना, तर स्वतःला खूप मेहनत, खूप पेशन्सनी, एनर्जीनी वर्क करावं लागतं.
पण बरेचसे लोक काय करतात, सुरुवात तर करतात खूप चांगली, पण नंतर प्रॅक्टिस कमी पडते. तर माझी विनंती राहील की जर तुम्ही अशा मोठ्या केसेसमध्ये हात घालाल तर तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस दैनंदिन लेवलवर ट्रस्टफुली करणं गरजेचं आहे. पहिले तुमचा आंतरिक ट्रस्ट महत्वाचा की यस मी या केसवर वर्क करणार आहे. रेकी कुणाचाही मृत्यू टाळू शकत नाही, कारण जन्म आणि मरणाचा फेरा हा त्या वरच्याच्या हातात आहे असं आपण म्हणतो. पण याच्यात आम्ही गेल्या 3 वर्ष आधी जी केस हँडल केली आहे, तर त्या केसमध्ये असं होतं की डॉक्टरांनी त्या पेशंटला 40 दिवस सांगितले होते की 40 दिवसामध्ये या व्यक्तीचं म्हणजे फक्त तुमच्याजवळ जे काही 40 दिवस आहे, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही यांना ट्रीटमेंटला नेलं, कितीही पैसा खर्च केला तरी ही पेशंट वाचू शकत नाही. तर त्यांच्या बहिणींनी त्यांच्यावर हिलिंग केलं आणि सांगितलं होतं मी कदाचित तुम्हाला उदाहरण की रोज रात्री त्यांची बहीण त्यांचा श्वास चेक करायची आणि आज ती पेशंट स्वस्थ आहे. 3 वर्ष आधीचा त्यांचा रिपोर्ट आणि म्हणजे बिफोर आणि आफ्टर रिपोर्ट मध्ये तुम्ही ते बघू शकाल की ती पेशंट किती व्यवस्थित आता स्वस्थ झालेली आहे. ट्रस्ट 4 स्टेजचा कॅन्सर होता. डॉक्टरांना स्वतः शॉक झाले होते की कशा पद्धतीने. तर फक्त काय होतं की कधी कधी आपल्या केसमध्ये जर आपल्याला यश नाही मिळालं, एखाद्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकलो नाही, तर लक्षात घ्या की रेकी काहीतरी वेगळं प्लॅन करत असते. ही ब्रह्मांडी ऊर्जा काहीतरी वेगळं प्लॅनिंग असतं. तर आपल्याला त्या प्लॅनिंग साठी रेडी राहणं खूप गरजेचं असते, कारण आपण क्रिएटर नाहीये, क्रिएटर वरचा आहे. आपण फक्त रेकी साधक म्हणून आपल्याकडे एक प्लंबर मात्र आहोत की ही ऊर्जा आपण आपल्यासाठी वापरू शकू किंवा इतरांसाठी त्याचा वापर करू शकू. एवढंच काय ते आपलं अस्तित्व आहे. ठीक है. अगर कोई व्याधी हद से बाहर हो गई है तर उपचारासाठी लागणारा वेळ आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ हा जर मॅच नाही केला तर मात्र आपल्याला यश मिळत नाही. आलं लक्षात? उपचारांसाठी, कारण एखाद्या पेशंट अगदी लास्ट मृत्यूशय्येवर असला आहे आणि त्याच्याकडे असलेला वेळ आणि आपल्याकडे असलेला वेळ जर मॅच झाला नाही तर मात्र आपल्याला रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. त्यासोबतच शस्त्रक्रियेने ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याचा ऑर्गन गमावला तर तो ऑर्गन परत रिजनरेट करणं हे रेकीमध्ये पॉसिबल नाहीये. एवढ्या झाल्या रेकीच्या मर्यादा. आता रेकीच्या विशेषता काय आहे, तर ही प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे. निसर्गाने मानवाला दिलेली ही एक अनमोल देणगी आहे. ही अत्यंत सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा आपण ही विद्या आत्मसात करू शकतो. आता तुम्ही म्हणाल मग मॅडम तुम्ही 10 दिवस का बरं बसवून राहिले तुमच्या समोर आम्हाला, तर ते 1-2 दिवस म्हणजे ते दिवसभराचं सेशन असायचं. सकाळी 9 वाजता चालू झालं सेशन तर 5 वाजेपर्यंत कंटिन्यू सेशन राहायचं. आम्ही पण लॉकडाऊनच्या आधी किंवा ऑफलाईन मध्ये आजही आम्हाला कुठे बोलवलं तर आम्ही याच पद्धतीने हे सेमिनार घेत असतो. पण आता लक्षात घ्या मी का बरं हे 10 दिवसांमध्ये प्लॅन केलं. सकाळी 9 वाजतापासून जर तुम्ही फुल एनर्जीने आलात आमच्याकडे, संध्याकाळी 5 पर्यंत तुमची एनर्जी तशीच राहील का हो? डोक्यावर सतत 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 नॉलेजचा भार पडला, डोकं सुन्न होऊन जाईल माझं. अर्ध बोलणं लक्षात राहील, अर्ध लक्षात राहणार नाही. बरोबर आहे. आता तर तुम्हाला रेकॉर्डिंग सपोर्ट आहे, त्यावेळेस ऑफलाईन मध्ये आम्ही रेकॉर्डिंगचा पण सपोर्ट देऊ शकत नव्हतो. कुठे ते दिवसभराचं रेकॉर्डिंग तुम्हाला देणार. आता हे झूम वर इझिली होऊन जातं रेकॉर्डिंग. तिथे तर मग आपल्याला कॅमेरामॅन बोलवून ते सगळं सीडी मध्ये प्रिपेअर करणं, मग तिथे त्या हॉलचा नॉईज, रेकॉर्डिंग पण प्रॉपर भेटत नाही. आणि थोडं थोडं रोज शिकल्याने आपला ब्रेनही शार्प होतो आणि विषय पण चांगल्या पद्धतीने समजतो. आणि काही राहिलंच तर मग आपण रेकॉर्डिंग परत पाहून रिपीट करू शकतो. प्लस आपल्या होणारी प्रत्येक बॅच ती पेड असो की फ्री असो, तुम्ही रिपीटेडली लाईफ टाईम ऍक्सेस असतो. लाईफ टाईम तुम्ही कितीही बॅचेस झाल्या तरी त्या तुम्ही रिपीट करू शकता. ही आपली बॅचेसची खासियत आहे. आणि म्हणून मी ते 1-2 दिवसाचं शिक्षण प्रणाली ही ऑनलाईन मध्ये बंद केलेली आहे. पण अजूनही माझ्याकडे जे वर्किंग वाले असतात त्यांच्यासाठी मी रेकी लेवल 1 जेव्हा 1 डे सेशन असतं माझं, तर मी त्यांना 4 तासाचे 3,000 चार्ज करते. 3.5-4 तासात तो सेशन संपतं आणि त्याचे आपण 4,000 रुपीज घेत असतो. क्लिअर झालं इथपर्यंत? तर म्हणून 1-2 दिनके म्हणजे 1-2 दिवसात म्हणजे मी स्वतः जेव्हा रेकी ग्रँड मास्टर कम्प्लीट केलं
तर माझा 2.5 तासात क्लास संपलेला होता. फक्त अटेन्मेंट कसं द्यायचं. आता मला सांगा, या प्रोसेसला मी, माझा क्लास कितीचा असतो तर रेकी ग्रँड मास्टरचा, तर मी 3 महिने घेते. 3 महिने. का बरं? कारण तुम्हाला जर एक ट्रेनर बनायचंय, कोच बनायचंय, रेकी ही एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी लोकांच्या जीवनात पॉझिटिव्हिटी द्यायची असेल तर तुम्हालाही तेवढा वेळ स्वतःवर देणं गरजेचं आहे. क्लिअर? त्याच्यानंतर रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती, केवळ संतुलन स्थापित होत आहे. आता बघा, डॉक्टरांना एखाद्याला औषध किती द्यायचं, म्हणजे एक वयानुसार औषधांचं पर्सेंटेज बदलतं. एका बाळाला किती द्यायचं आहे, एका 14-15 वर्षाच्या मुलाला किती द्यायचं आहे, किंवा एडल्टला किती द्यायचं आहे, यानुसार डॉक्टरांचं औषधांचं प्रमाण बदलत असतं. मग आता तुम्ही म्हणाल की रेकी काय करते माहितीये का, इथे आपल्याला का बरं सोपं आहे, इथे आपल्याला ठरवायचं नाहीये की समोरच्याला रेकी किती द्यायची आहे. इथे आपल्याला ठरवायचं नाहीये की समोरच्याला रेकी किती द्यायची आहे. रेकी स्वतः ठरवते की समोरच्याची गरज किती आहे, आणि तेवढीच रेकी आपल्या हातातनं प्रवाहित होते, आणि त्याची समोरच्याची गरज भागली की हा रेकीचा प्रवाह आपल्या हातातनं आपोआप थांबतो. क्लिअर झालं? हा रेकीचा प्रवाह आपोआप आपल्या हातातनं थांबून जातो. त्याच्यामुळे आपल्यालाही ठरवायचं नाहीये. रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने के कारण नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते. निगेटिव्ह जे विचार आहेत ते आपोआप मुक्त होऊन जातात, आणि व्यक्ती नकारात्मक विचारातून मुक्त होऊन पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करायला राहतो. जीवनही तेच असतं, आजूबाजूचे लोकही तेच असतं, पण लोक म्हणतात की मॅडम आमचा जीवन बदललं. त्या दिवशी एका आईचा फोन आला, आणि त्यांचा छोटासा मुलगा असेल, एक 4-5-6 वर्षाच्या मुलाचा सारखा मला आवाज येत होता, एक 6-7 वर्षाच्या मुलाचा. आणि त्या आईने मला सांगितलं की मॅडम माझ्या मुलाला तुमच्याशी बोलायचं आहे. तर त्या मुलाने काय बोललं असेल, त्या छोट्याशा मुलानी, माझी आई ना आता रागराग करतच नाही, खूप छान बोलते, आणि त्याच्यामुळे माझी आई मला आता खूप आवडते. तुमचा क्लास केल्यामुळे माझी आईने रागराग करणं बंद केलं. त्या छोट्याशा मुलाला देखील आपल्या आईत झालेला फरक जाणवतो. म्हणजे विचार करा की तुम्ही जर या रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस केली तर या पद्धतीचा रिझल्ट आपणही आपल्या लाईफ मध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. प्रथमा रेकी के उपरांत वाहक हस्तस्पर्शद्वारा उपचार कर सकते. म्हणजे आता जी आपली लेवल चालू आहे त्याला आपल्याला मर्यादा काय की आपण फक्त टचने उपचार करू शकतो. विदाउट टच आपण या एनर्जीचा वापर करू शकत नाही. रेकी द्वितीय करने के पश्चात वह अपने से मीलों दूर स्थित व्यक्ति या समूह से भी उपचार कर सकते. पण सेकंड लेवल नंतर मर्यादा उरत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही तो व्यक्ती असला तरी देखील तुम्ही त्याला स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंग करू शकता. हा एक खूप सुंदर अनुभव तुम्ही सेकंड लेवल मध्ये घेऊ शकता. कुणी आहे का सेकंड लेवल करणारे स्टुडंट आता ऍट प्रेझेंट, की ज्यांनी या प्रॅक्टिकल मध्ये केलेलं आहे, त्यांनी हँड रेज करा. जर कुणी असेल लेवल 2 च जे आपले क्लास करतात आहे किंवा झालेला आहे क्लास. सुनीता मैडम माइक ऑन करा. हाँ मैम, मुझे करना है मैम. नहीं, करना है वाली बात नहीं बोल रही मैं, जिन्होंने किया है प्रैक्टिकल वो अपना एक्सपीरियंस शेयर करे, इसलिए मैंने हैंड रेज करने के लिए बोला. अच्छा, मुझे मैम हिंदी वाला वो भेज दीजिए ना प्लीज. हाँ हाँ ठीक है. हाँ हाँ ठीक. हाँ मेघा मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम मी आता सेकंड लेवल बॅच आपली चालू आहे त्याच्यामध्ये आहे. हा आणि जेव्हापासून मी रेकीची सेकंड लेवल म्हणजे फर्स्ट लेवल पासून जेव्हापासून बॅच चालू केली तेव्हापासून मला अगदी टोटल अगदी फ्रेश वाटतंय, नेहमीच फ्रेश वाटत राहतं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी डिस्टन्स हिलिंग मुलावरती वगैरे माझ्या आईवरती युज करते. तर आईला आता जे गुडघ्याचं पेन होतं 2 दिवसापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं ते पूर्ण बरं झाले. आणि परवा रात्री इथं थंडी आहे कोल्हापूरमध्ये, मग मी माझ्या मुलावरती रात्रीचा खोकला येतो म्हणून तेव्हा त्याला युज केलं होतं. तेव्हापासून आता त्याला खोकला यायचंच बंद झालेला आहे. चला छान. आणि हे किती दिवसात, म्हणजे आता ही जी बॅच आपली करंट मध्ये चालू आहे, आजच संपली ही बॅच? हो. ओके.
प्रणाली मॅडम अनम्यूट करा, बोला. प्रणाली मॅडम. हा, ते तुम्ही आता म्हटलं नाही कोणी कोणी हिलिंग केलं, तर मी तर ते डिस्टन्स हिलिंग मध्ये ते पिलरचं केलं, तर तो एक अनुभव आहे माझ्याकडे. म्हणजे त्याच्यावर मी ते कट कट डिलीट नाही केलं, ते पण तो एक खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे जे घरात आपल्या निगेटिव्हिटीचा काय आपल्यावर काय इफेक्ट होतो आणि त्यामुळे आपण काय होऊन जातो, तो एक खूप चांगला एक्सपिरियन्स आलाय मॅडम मला त्या दिवशी. आणि त्यानंतर त्याच्यानंतर आता तर थोडी मी रिलॅक्स होऊन राहिली थोडी थोडी. मॅडमनी स्वतःच्या घराचं प्रोटेक्शन शील्ड लावली, पण त्या एनर्जीला स्वतःशी डिस्कनेक्ट नाही केलं. तर त्यांना माहितीच नव्हतं की त्यांच्या घरामध्ये कशा प्रकारची निगेटिव्हिटी आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना मग त्या पद्धतीचा पेन तिथे जाणवला. म्हणजे त्यांना स्वतःलाच अनइझी वाटतंय 2-3 दिवसापासून. कारण ते कसं आपण एखाद्याच्या एनर्जीमध्ये प्रवेश करतो, तर ते डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं. उलट आता ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करतो सेकंड लेवल मध्ये, तर इझिली तुम्ही शारीरिक, मानसिक, भावनिक कुठल्याही लेवलच्या प्रॉब्लेमवर लोकांच्या सोल्युशन देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर म्हणजे मी सांगायचा मुद्दा की सेकंड लेवल मध्ये जगाच्या पाठीवर कुठेही तो पेशंट असेल, तरी देखील तुम्ही त्याला हील करू शकता. आणि याच डिस्टन्स हिलिंगमुळे आपल्याकडे जे रिझल्ट आहे की 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होणं, किंवा एखाद्याला डिप्रेशन मधनं बाहेर काढणं, किंवा 2-3 तर केस अशा होत्या की आत्महत्येचे प्रयत्न करून चुकलेले होते. एक नाही 2-2 प्रयत्न केले होते. आज ते त्यांच्या लाईफ मधनं बाहेर पडून त्यांचे क्लिनिक आहे. तर लक्षात घ्या की जिंदगी बहुत सुंदर आहे, पण आपण त्या जीवनाला कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरच आपल्या जीवनाचा रिझल्ट अवलंबून असतो. ठीक आहे. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर पर प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार होता है. आपण ऐकलेलं आहे की कॅन्सर सारखा आजार सुद्धा हा मानसिक अस्थिरतेतनं येतो. आणि आजकालची जी आपली लाईफस्टाईल आहे, तणाव, डिप्रेशन, चिंता घेऊन जगण्याची, तर आधी कसं होतं, लोक कमी याच्यात आनंदी राहायचे. आता लोकांच्या वॉन्ट्स, मी याच्यात नेहमी माझं एक सेशनही असतं कधी कधी याच्यावर, जर विचार केला की आपण नीड आणि वॉन्ट्स या 2 शब्दांचा जर आपण टॅली करायला गेलो, तर मी तुम्हाला म्हटलं ना, अशा किती गोष्टी तुमच्या घरात आहे ज्या वॉन्ट म्हणून आलेल्या आहेत, आणि अशा किती वस्तू आहेत ज्या नीडमध्ये आपण सेल मध्ये जातो, एखाद्या वेळेस मॉल मध्ये जातो, तिथे जो खर्च होतो ना, तो वॉन्ट म्हणून नसतो, कधीच नीड म्हणून नसतो. आधी बघा, तुम्ही किराण्याची यादी घेऊन एखाद्या किराणा दुकानात जायचे, त्या वाण्याच्या दुकानात तुम्हाला पाहिजे असलेलं सगळं साहित्य मिळायचं आणि खिशात पैसे पण उरायचे. आता मॉलमध्ये गेलो की त्या सामानासोबत अजून 2-4 हजार जास्तीचं शॉपिंग होऊन जातं, जे पैसे दर महिन्याला जर आपले वाया गेले. म्हणून लक्षात घ्या की कधी पण कुठलाही खर्च करत असताना नीड आहे की वॉन्ट आहे. तर वॉन्ट म्हणजे फक्त इच्छा, नीड म्हणजे खरी त्या वस्तूची गरज आहे. तर जी वस्तू गरज म्हणून घ्याल ना, हा एखाद्या वेळेस ठीक आहे, वॉन्ट म्हणून तुम्ही महिन्यातनं एकदा खर्च करताय, पण नुसतं वॉन्ट म्हणून आज पिझ्झा आला घरी, आज बर्गर आला, आणि झोमॅटोची गाडी जर महिन्यातनं 4-5 वेळा आपल्या दारात उभी राहत असेल, तर ते अत्यंत चुकीचं आहे. मी लिटरली सांगते, माझेही 2 लहान मुलं आहेत, पण आजपर्यंत माझ्या घरासमोर ना झोमॅटो, ना स्विगी, ना डॉमिनोज कोणतीच गाडी उभी राहिलेली नाहीये. आपल्या हातात आहे संस्कार देणं की मुलांना पिझ्झा खाऊ घालायचा आहे की पराठे खाऊ घालायचे. शेवटी आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. पण लक्षात घ्या, ऍज अ पॅरेंट कोच, जेव्हा मी कुठेही वर्कशॉपसाठी जाते पॅरेंटसाठी वगैरे, जो मुलांचा, आपला रेकीचा विषय नाही पण सांगते की मोबाईल हा इतका प्रॉब्लेमॅटिक विषय झालेला आहे प्रत्येकाच्या घरात, की अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झाले. म्हणजे अमरावतीतली आमच्या त्यादिवशीची एक अमृतने पेपरची न्यूज होती की आईने मोबाईल दिला नाही, पेपरला वाचलं मी, आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्या मुलांनी आईचं डोकं भिंतीवर आदळलं. त्याच्यात ती आई 8 दिवस हॉस्पिटलला राहिली. 8व्या दिवशी तिची डेथ झाली. जर एखाद्या मुलाकडनं त्या मोबाईलसाठी, किंवा गुजरातची मागे 12 वर्षाच्या मुलाची न्यूज होती की आईने मोबाईल दिला नाही, आई बाहेर गेली, घरी असेपर्यंत त्या मुलाने अर्ध्या 1 तासात घरचं टीव्ही, कपाट, फ्रीज सगळं फोडून टाकलेलं होतं. पण लक्षात घ्या, आपण मुलांना दोष देतो,
पण ते मूल जेव्हा जन्माला येतं ना, जेव्हा त्याला खाऊ चिवच्या गोष्टी सांगायच्या असतात, आजकाल आई त्याच्या हातात 6 महिन्यापासून मोबाईल देते आणि मग खाऊ घालते. कारण आपल्यात पेशन्स नाहीये, वेळ नाहीये मुलांना खाऊ घालायचा. आधी आई त्या मुलाच्या मागे घरभर धावायची आणि त्याला खाऊ घालायची. पण आज कुठे चुकतोय त्याचा विचार समाजात, आपल्या घरातल्या आनंदामध्ये मुलांचा आनंद, मुलांचं करिअर एक महत्वाचा पार्ट आहे आणि म्हणून प्रत्येक आईनी त्याचा विचार करायला पाहिजे. मेघा मॅडम बोला, काय म्हणताय? मॅडम मला अजून एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. म्हणजे मी जेव्हा रेकी हिलिंगचा क्लास जॉईन होण्याच्या आधी म्हणजे माझे पर्सनल इश्यू होते हसबंड आणि माझ्यामध्ये, की इतकं म्हणजे ते त्रास होत होता मला की मला ते समोर आले की राग यायचा, इथपर्यंत इश्यू होता. पण आता जे तुम्ही जे रिलेशन साठीचे जे सिम्बॉल्स दिले होते आणि जे बाकीचे जे तुम्ही डिस्टन्स हिलिंग मधून जे सांगितलं, टेलिपॅथी वगैरे आता जे झालं, त्याचं तुम्ही चालू केले हळूहळू. पण मला आता असं जे पहिल्यासारखं जे राग वगैरे येत होता, अगदी जे जे वाद होते ते खूप म्हणजे अगदी 90% कमी झाले. म्हणजे जे पहिलं अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये होतं, जे राहिले नव्हतं आता, ते आता परत व्हायला लागले असं वाटतं. चला, छान. थँक्यू मॅडम, तुमच्यामुळे खरं हे झालं. पण 3rd लेवल मध्ये ना मी ते एक ग्रीड शिकवणार आहे. तर ते माझं डॉक्टरेट सायकोथेरपी मध्ये PhD आहे. मी एक नॅचरोपॅथी डॉक्टर आहे आणि त्यासोबतच माझं म्हणजे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलचं मी लीगल प्रॅक्टिशनर आहे, सुजोग थेरपिस्ट पण आहे. प्रश्न विचारला मॅडम, तुमचं डॉक्टरेट कशात आहे म्हणून एक्सप्लेन केलं. थँक्यू. चला पुढे जाऊ आपण, पॅरेंटिंग वरनं रेकीवर वापस येऊ. ओके. रेकी उपचार. आता रेकी उपचार करताना आपल्याला नेमकं काय माहिती पाहिजे, कारण चक्र हिलिंग झाल्यानंतर आपण रेकीची प्रॅक्टिस करणार है पेशेंटवर. रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना आवश्यक है. रेकी वाहक बनणं म्हणजे काय, तुमचा शक्तिपात होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा शक्तिपात नाही होत ना, तोपर्यंत तुम्ही ही ऊर्जा दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. ठीक है. हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए. विशेष वातावरण की निर्मिती होने से उपचारों का परिणाम शीघ्र प्राप्त होता है. आता कसं आहे, जसं आपण एखादा अगरबत्ती लावली देवाजवळ, दिवा लावला आणि आरती केली तर घरचं वातावरण प्रसन्न होतं. संध्याकाळी आपण तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावली तर घरचं वातावरण जसं प्रसन्न वाटतं. घरात स्वच्छता असू द्या पूर्ण, नाही तर घरात पूर्ण कचरा पडला आणि फक्त देवाजवळ आरती दिवा गेला, फायदा होणार नाही. तर जेव्हा आपण त्या एनर्जीने आपण स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर, आणि जागा निश्चित ठेवली, जसं आता माझं हिलिंगसाठी माझी जागा ही फिक्स आहे. म्हणजे इकडे उत्तरेकडे माझा फेसिंग जेव्हा असतो तेव्हा क्लास असतो, इकडे पूर्व दिशा आहे, तर माझं ही जी जागा आहे या जागेमध्ये माझं हिलिंग करते मी. सगळे जे डिस्टन्स हिलिंगचे प्रॅक्टिकल असतात जे मला करायचे असतात ते मी या साईडने करत असते. तर या जागेची एनर्जी ही प्रत्यक्ष पॉझिटिव्ह, म्हणजे कोणी आलं तर कुणी म्हणतं की इथलं वातावरण छान वाटतं. एक गंमत म्हणजे माझ्यासाठी एक वेगळा अनुभव, आमच्या एक यवतमाळच्या स्टुडंट आहे ज्या रेकी ग्रँडमास्टर आहे. ती लग्न समारंभांमध्ये पाण्याची कॅन असते की नाही 25 लिटरची, ते पाणी घेऊन आल्या होत्या आणि माझ्याकडून ते पाणी चार्ज करून घेऊन गेल्या त्या, की मॅडम तुमच्याकडून केलेलं पाणी चार्ज केलेलं आम्हाला पाहिजे. शाळेमध्ये शिक्षिका आहेत त्या, आणि एक तर लक्षात घ्या की तुम्ही ज्या पद्धतीने ही एनर्जी क्रिएट कराल, या पाण्याची बदलणारी चव आपण आज जर वेळ भेटला ना, एवढा टॉपिक कंप्लीट झाल्यावर, तर आज तुम्हाला अनुभव करवणार की पाण्याची रेकीने चव कशी बदलू शकते आणि कशा पद्धतीने त्याचा आपल्या जीवनाच्या एनर्जीवर फरक, हे प्रॅक्टिकल आपण करणार आहे. आज नाही तर उद्या, पण क्लास संपेपर्यंत हे प्रॅक्टिकल आपलं होईल. तर म्हणून एक वेगळी जर जागा तुम्ही ठेवून दिली तर तिथे कसं होतं की मग रोज तुम्ही तिथे हिलिंग करत जाता, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी तिथे त्या पद्धतीने डेव्हलप होते. हिलिंग करताना हस्तस्पर्श जो आहे तो कसा राहील तुमचा, हलका राहील. हाताची पोझिशन कप शेप आणि स्पर्शाचा हलका, ज्याला फिदर टच म्हणतो आपण. असं दाबून नाही ठेवायचं कुणाला, किंवा स्वतःच्या ऑर्गनला, चक्रांना दाब नाही द्यायचा कुठलाच. हस्तस्पर्श हा एकदम हलका, म्हणजेच त्याला फिदर टच असा तो हस्तस्पर्श असला पाहिजे. तर ही ऊर्जा देताना कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. प्रत्येकाला महसूस होणारा हा जो एनर्जीचा फ्लो आहे हा वेगळा राहील. प्रत्येकाच्या एनर्जीनुसार हा फ्लो भिन्न भिन्न राहणार आहे.
कधी कधी उपचार तुम्ही देऊन राहिले, पेशंट झोपून गेला, तरी देखील तुमच्या हातातून फ्लो होणारी एनर्जी समोरच्याला ती पॉझिटिव्ह जाणवणारच आहे. रेकी वाहक बनने के पश्चात 21 दिन यह स्वयं शुद्धिकरण कालावधी कहा जाता है. म्हणजे रेकीच्या लेवल 1लाच सेल्फ डेव्हलपमेंट म्हटलं जातं, की ज्यात आपण आपल्यावर वर्क करून आपल्या चक्रांना, आपल्या एनर्जीला आपण ऍक्टिव्हेट करून आपण ती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये अनुभव करत असतो. ठीक आहे. किसी भी रुग्ण को कम से कम 3 दिन, 7 दिन, 21 दिन पूर्ण रेकी उपचार देणे. आता सर्दी पडचा आहे, कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्हाला हिलिंग द्यायचं आहे. त्याच्यानंतर ताप आहे तरी 7 दिवस द्यायचं आहे. पण ताप जर टायफॉइडचा असेल तर डॉक्टर काय म्हणतात 21 दिवसाचं औषध घ्यायचं आहे. मग आपल्याला सुद्धा 21 दिवस हिलिंग द्यायचं आहे. पण कॅन्सर सारखे, टीबी सारखे मोठे आजार असतील तर तुम्हाला तिथे 90 डेजचं हिलिंग द्यावं लागेल. आता मागच्या पेशंटला जेव्हा आपण 90 डेज हिलिंग सांगितलं, 47 दिवसामध्ये त्यांचा रिपोर्ट चेंज झाला. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये रक्त मिश्रित रोज 3 ते 5 लिटर पाणी तयार व्हायचं, ते पूर्णपणे कमी झालं 47 दिवसामध्ये. जे सुरुवातीला रोज ते पाणी काढायला त्या पेशंटला न्यावं लागायचं, नंतर नंतर तो काळ कमी होत गेला. हा भरत सर बोला. हॅलो. हा बोला. माईक बंद झाला परत तुमचा, 1 मिनिट ऑन करा. हो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, माझ्या पाठीमध्ये राईट साईडला एक गाठ आहे. तर आम्ही जवळपास 3 वेळा ती चेक पण केलं, तर ते चरबीचे आहे म्हणते. पण मग त्याच्यासाठी काय, म्हणजे तुम्हाला विचारावं म्हटलं. हे बघा, काही शरीरामध्ये आपल्या नॉर्मल गाठी असतात, त्याला ज्या आपल्या शरीराला काही हानिकारक जर नसतील तर त्याला काही करायची गरज नाहीये, जर त्याच्या काही त्रास नसेल तर. नाही, त्रास होतो, आता होत नव्हता, आता त्रास होतोय. ओके, कुठे आहे ती गाठ? अशी या साईडला, त्या राईट साईडला. हँड. हो, एकच मिनिट. मानेवर आहे ना? नाही, मानेवर नाही, म्हणजे असं मी पाठीमागून दाखवतो तुम्हाला. हा, म्हणजे हा जो पेन आहे ना, हा स्पाइन. हा या ठिकाणी. अच्छा, ठीक आहे. हा, टर्न व्हा. हा जो हे आहे ना, हा भाग अंगठ्याचा हा जो भाग आहे ना, इतक्यात बघा तुम्हाला एक पेनफुल पॉइंट सापडेल. असह्य वेदना होणारा तुम्हाला एक पॉइंट सापडेल इतक्यात. बघा, चेक करा. ह्या अंगठ्याचं जे संपला, हा इथून एवढ्यात चेक करा एकदा. बॅक साईडने इथे इथे चेक करा. इथे असह्य वेदना होणारा थंबनी दाबा, एक पेनफुल पॉइंट सापडेल. पेन होतोय का चेक करा तिथे. टच केल्याबरोबर खूप दुखणं होईल, एकदम असा पॉइंट सापडेल. जस्ट चेक इट. सापडला का? माईक ऑन करा. माईक बंद आहे तुमचा. नाही, सुरू आहे मॅडम. हा, मला पॉइंट सापडला का चेक करा ना. हो हो, सापडला. डाव्या हाताचा ना? डाव्या हाताचा सापडला ना. खूप वेदना आहे. हो, हे इथे. हा, तर तिथे त्याला 20 वेळा असं दाबा सोडा. ठीक आहे, असं प्रेस करा. खूप त्रास होईल, अगदी आईची आठवण येईल इतका त्रास होईल तिथे. होतोय? हो. हा, बस त्या पेनला त्याला रोज ना असं रोज 1 मिनिट प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. ती चरबीची गाठ हळूहळू कमी होऊन जाईल. आणि रोज आपण जे रेकीचं हिलिंग शिकणार आहे ते हिलिंग, कारण पाठीला तुम्ही सध्या हात नाही लावू शकत ना. नाही, म्हणून सध्या मी हा उपाय सांगितला, कारण मग त्याला डिस्टन्स हिलिंग शिकावं लागेल सेकंड लेवलचं. मग त्याच्यानुसार सध्या तर हा टेम्पररी उपाय दिलाय मी तुम्हाला. बरं, म्हणजे माझ्या मिसेसनी पहिली लेवल केली आहे आपली. हा, तर मग त्यांना पाठीवर हात ठेवून हिलिंग करायला सांगा. असं का? बरं, ठीक आहे, त्यांना हिलिंग करायला सांगा आणि तुम्ही हा पॉइंट प्रेस करा. 1 महिन्यामध्ये तुम्हाला ते गाठ हळूहळू कमी होताना दिसेल. बरं, चालेल. ओके, थँक्यू. ठीक.
शेवटच्या दिवशी आपण सगळे प्रश्न घेणार आहे, तसे लास्ट क्वेश्चन संजय सर बोला. माझ्या आहे ना किडनीला तिथे ऍक्च्युली स्टोन आहेत. लास्ट 4 वर्ष पेन होतं. मी डॉक्टर 4 5 6 चेंज केले. सगळ्या डॉक्टरना सांगतात तो किडनी स्टोन तुला काही म्हणजे डिस्टर्ब करत नाही हेच सगळं सांगतात. लेफ्ट हँड साईडला पण 2 आहेत, राईट हँड साईडला पण. मला स्टूल पास ऑन केल्यानंतर पेन होतं. जवळजवळ मी 1 तास बेडवरच असतो. मग परत एनर्जी लेवल चालू होते माझी. करायचं, दोन्ही हात रब करून आपलं रेकीला कॉल करून दोन्ही हात असे मागे ठेवायचे. हा एक उपाय. ओके. ठीक आहे. रोज हिलिंग द्यायचं. संवेदना संपून चालू होतं. सेकंड लेवल मध्ये तर डिस्टन्सने आपण फास्ट करू शकतो, कारण सिम्बॉल वर्क करतात. आणि सध्याचा एक टेम्पररी जो उपाय मी तुम्हाला परत एक सांग, टेम्पररी नाही, याच्याने खूप चांगला रिझल्ट येतो. कारण हा. तर राजमा बी माहिती आहे ना, राजमाची बी. तर राजमाच्या 2 बिया घ्यायच्या. हा. एक 100 ग्राम राजमा घरी आणून ठेवायचा बरं. आणि असा हात करा. असं हा. माझ्या दोन्ही साईड. एक हात घ्या ना. ओके. ठीक आहे. या हाताला इथून, हे जे आहे ना, इथून असं वर जायचं. इथे बघा एक खोलगट डेप्थ वाला भाग आहे, तिथे खूप पेन जाणवेल जर स्टोन आहे तर. दोन्ही साईडने पेन जाणवेल. जाणवला? वाईडली आहे. हो. नाही, थोडा जर तुम्ही प्रॉपर पॉइंटवर पोहोचला तर दोन्ही साईडला पेनफुल असह्य वेदना. जर स्टोन जेवढा आहे, जेवढा त्रास देतो तेवढा तुम्हाला असह्य वेदना इथे जाणवेल. फक्त पॉइंट प्रॉपर पकडा. पॉइंट बरोबर आहे. बघा, हे बघा, इथे हा डेप्थ वाला पोर्शन आणि हो. इथे हा डेप्थ वाला पोर्शन, हा किडनी पॉइंट आपला. हा. ठीक आहे. तर याच्याकडे एकमेकांकडे फेसिंग असलेल्या राजमा बी लावायच्या. ओके. हे तुम्ही 15 दिवस करा. 15 दिवस 1 महिना करा. तुमचं नंतर जेव्हा तुम्ही सोनोग्राफी कधी केली ना, की हळूहळू त्रासच कमी होईल. नंतर सोनोग्राफी तर तो स्टोन गायब झालेला दिसेल. ओके. ठीक आहे. करतो मी. ठीक आहे. फक्त तो पेनफुल पॉइंट प्रॉपर शोधा. कारण मला आता मी प्रेस करतोय तिथे पेनफुल होत नाहीये, पण मी बघीन तरी. नाही, बघा, हे पेनचा जो बारीक हे असतो ना, त्याच्याने तो बरोबर असा शोधत आणायचा. ही बघा, ही जी लाईन आहे ना, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगरच्या मधून असं गेलं की इथे डेप्थ वाल्या याच्यात एक पेनफुल पॉइंट सापडेल तुम्हाला. आणि करंगळी आणि रिंग फिंगर याच्यावरून असं गेलं तर इथे एक डेप्थ वाला तुम्हाला पेनफुल पॉइंट सापडेल. ज्यांनाही किडनीच्या समस्या आहे, युरिन रिलेटेड, ब्लॅडरच्या रिलेटेड समस्या आहे, त्यांनी हे राजमा बी वापरू शकतात. ठीक आहे, मी वापरेन ते. आता मला जाणवलं एका ठिकाणी स्लाइडली नाही, तो राईट. प्रॉपर पॉइंट सापडला की जर तुम्हाला त्रास आहे तर पेन होणारच आहे. ओके, चालेल. पण मला एकच समजत नाही, डॉक्टरांना एवढं चेंज करून ते मला पेन होतं तरी पण ते का सांगतात की विच इज तो हार्मफुल नाही आहे. तुम्ही म्हणजे हिलिंग चालू करा, त्रासही कमी होऊन जाईल. ओके, चला आपण पुढे जाऊ. रेकीचा वर एखाद्याचा विश्वास नाही आहे आणि तरी तुम्ही त्याला हिलिंग देताय. समजा आपल्याच घरचे लोक असतात की ज्यांना ट्रस्ट नसतो आणि आपण त्यांना हिलिंग देतोय, तर लक्षात घ्या त्यांना फायदा होतो. रेकी ही अशी एनर्जी आहे की ट्रस्टवर वर्क करते. एखाद्याचा विश्वास असो किंवा नसो. साखर म्हटलं की गोडवा आला, ऊस म्हटलं की गोडवा आला, त्याला तुम्ही नाकारू शकता का? ऊस कधी कडू भेटणार आहे का आपल्याला? तसं रेकी म्हटलं की उपचार आला, तिथे कुठलंही ब्लॉकेजेस, काही काम होणार नाही. म्हणजे तुमचं सगळे कामं होतील. रेकी फक्त तुम्ही ट्रस्ट करू शकता. एखाद्या स्वस्थ व्यक्तीला कुठलाच आजार नाही आहे, तो सुद्धा दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस करू शकतो. कारण स्वस्थ व्यक्तीलाही उत्तम आरोग्य. डॉक्टर काय सांगतात? अगर आपको अच्छा जीना है तो अच्छा आहार आणि व्यायाम रोज करा. अगदी त्याच पद्धतीने ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला स्वस्थ, मस्त, जबरदस्त राहण्यासाठी मदत करत असते. दैनंदिन लेवलवर फक्त आपल्याला रेकीची प्रॅक्टिस करायची असते. आता प्रश्न विचारू नका दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस कशी करायची, ते सांगणार आहे पुढे. ठीक आहे. रेकी आपल्या शरीरामध्ये आपण डॉक्टर मिकाउसींनी 24 पॉइंट सांगितले आहेत आपल्या शरीराचे. किती पॉइंट? 24. पण आता आणि रेकी पास आउट व्हायला, म्हणजे एका पार्ट पर्यंत दुसऱ्या पार्ट पर्यंत रेकी पोहोच, म्हणजे आपल्या हातातनं समोरच्याला रेकी पोहोचायला किंवा आपल्यापर्यंत मिनिमम 3 मिनिटं लागतात. जर आपण 24 पॉइंटला हिलिंग दिलं तर 72 मिनिट्स लागतात. मग तेवढा वेळ आपल्यासाठी आपल्याजवळ नाहीये, 72 मिनिटं, आणि दुसऱ्यांसाठी पण नाही आहे. आणि म्हणून रेकी मध्ये जी काही मी तुम्हाला प्रॅक्टिस आणि जो प्रोटोकॉल देणार आहे, कुठल्या आजारावर कुठे हात ठेवायचा, तर ते मी 7 चक्रांना रिलेटेड असा प्रोटोकॉल देणार आहे.
कारण 7 चक्रांना हिलिंग करणं सोपं आहे ऍज कम्पेअर्ड टू 24 पॉईंट. तेवढे 24 पॉईंट लक्षात ठेवायला कठीण जातं, म्हणून आपण जे काही हिलिंग करू ते 7 चक्रांवर हिलिंग करणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण औरा क्लिन्झिंग करू तर तो नेहमी वरून खाली करतो, पण जेव्हाही आपण चक्रांना चार्ज करू तर ते रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत करणार आहे. त्या जागा आपण उद्याच्या सेशन मध्ये समजून घेऊ. उपचार कालावधीमध्ये प्रत्येकाने भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे, कारण आपली बॉडी हायड्रेट ठेवणं, जे काही रेकीतनं, जसं आता त्या दिवशी मला कोणीतरी म्हटलं की मॅडम अटोनमेंट नंतर पेन वाढला किंवा मग मला खूप लो फील झालं, तर याचं लक्षात घ्या की कुठेतरी आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस आहे, ते क्लीन व्हायला वेळ लागतो. आणि म्हणून पाणी भरपूर जर पिलं तर रेकी दिल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतःला हिलिंग कराल तर युरिन वाटे, घामा वाटे किंवा ही सगळी नकारात्मकता आपल्या शरीरामधनं बाहेर पडत असते. आणि म्हणून स्वतःही पाणी प्यायचं आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करताय त्याला पण भरपूर पाणी प्यायला द्यायचं आहे. बोट असे करायचे नाहीये, बोट नेहमी जोडून ठेवायचे आहेत. हातों की 10 उंगलियां सटाके रखनी है. पण एखाद्याला जळलेला भाग आहे, बेडसोल झालेले आहे, फोडा आहे, तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्या शरीराला स्पर्श करायचा नाहीये. 3 इंच दुरून हिलिंग करायचं. 3 इंच दुरून हिलिंग करायचंय, तर तिथे तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येतो. शरीर के हर स्थान पर रेकी लेते समय संवेदना शुरू होके खत्म होने तक हिलिंग देना बहुत जरूरी है. हातातनं संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग देणं ही एक हिलिंगची पूर्णपणे पद्धत आहे. लक्षात घ्या, रेकी वाहक जेव्हा तुम्ही वाहक बनता, म्हणजे आता बनलेले आहेत अटूनमेंट नंतर, तर ते फक्त आपण वाहक आहे, एक पाईपलाईन मात्र आहे. ही आपली एनर्जी नाही आहे. आपण ब्रह्मांडातल्या असंख्य ऊर्जा, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवून राहिलेला आहे, तो त्याच्यातलीच ती प्राण ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवून स्वतःचा आणि इतरांचा आपण हिलिंग करू शकतो. त्याच्यामुळे आपण काही पॉवरफुल बाबा वगैरे नाहीये. ठीक आहे. आता जे चमत्कारी बाबा आपण नाहीये. ठीक आहे, आपण सायन्सवर वर्क करतो, तर त्याच्यामुळे अभी तो हम बहुत रेकी मास्टर बनलेलो, म्हणजे 3rd लेवल पर्यंत मास्टर बन गए. आणि अक्षरशः जेव्हा डिस्टन्सनी तुम्ही हिलिंग करता, हे लोक ऍक्च्युली मध्ये आता तर भारतामध्ये हनुमान रेकी, गायत्री रेकी, नारायण रेकी, शिव रेकी, सगळ्या रेकींचे प्रकार आलेले आहेत. लिटरली मी नाव नाही सांगत, पण एक बाबा आहेत जे 100% रेकीचा वापर करतात. त्यांनी त्यांचे काही सिम्बॉल्स, जे 2nd लेवल मध्ये आपण जपानी सिम्बॉल देतो, त्यांनी त्यांचे काही सिम्बॉल्स पण रेडी केलेले आहे. कारण एक ग्रँड मास्टर स्वतःचे सिम्बॉल तयार करू शकतो भविष्यात, तर त्यांनी ते केलेलं आहे. आणि पूर्ण पण त्यांच्या सत्संगाचं फी, जर तुम्हाला त्यांचं 2 दिवसाचं सेशन अटेंड करायचं असेल तर 6,000 चार्ज करतात. देतात काय, रेकीच कशी वापरायची, एक अटूनमेंट म्हणजे ते सांगतात चला मी तुम्हाला गुरुदीक्षा देत आहे. आपण त्याला शक्तिपातच आहे तो, पण ते गुरु शिष्य परंपरेनुसार ही पण वापरले जाते. पण आपण एक नॉर्मल व्यक्तीचं जीवन, त्याच्यासाठी काही भगवे कपडे घालायची गरज नाही आपल्याला किंवा कुठलेही. मॅडम, आपल्या या प्लॅटफॉर्मवर आपण कुणाचे नाव घेत नाही, फक्त सांगते तुम्हाला की जो माझा एवढा 15 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यात मी बरेचसे लोक बघितले की जे वापरताना याच एनर्जीचा वापर करतात. एक नाही 2-3 ठिकाणी मला हा अनुभव आलेला आहे की आपण जी नॅचरल ऊर्जा आहे, जी सहजतेने तुम्ही आम्ही वापरू शकतो. फक्त त्याचा आता गंमत सांगते. आपले एक स्टुडंट आहे, कोरोनामध्ये त्यांच्या घरी सकाळी रांग लागायची, कोणाला येऊ नाही देत होतो आपण, पण त्यांच्या घरी फक्त ते पाणी चार्ज करण्यासाठी रांग लागायची, कारण सर्दी, खोकला, पडसं हे त्यांच्या चार्ज पाण्यानेच कमी होऊन जायचं. हे तुम्ही पण अनुभव घेणार आहे. काही विशेष नाही, प्रत्येकाकडे ती एनर्जी आहे. जसं जसं तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करून घेता, हे सगळे कामं तुम्ही करू शकता. कुणाची गुडघे दुखी बसवणं, कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, म्हणून काय आपण बाबा झालोत का? सायंटिफिक वेने एनर्जीला घ्या, स्वतःचं आणि इतरांचं कल्याण करण्यासाठी वापरा. लक्षात सांगते, तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला जीवनामध्ये देता देता थकणार नाही. पण त्या भावनेने मागा की एकच भावना ठेवा की मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे. कधी कुणाचं वाईट करण्यासाठी या एनर्जीचा वापर करूच शकत नाही आपण.
कारण मला असेही म्हणजे आपले स्टुडंट असतात काही जे विचारतात की मॅडम होनच्या म्हणजे रेखीच्या सेकंड लेवल मध्ये कनेक्टिव्हिटीचा सिम्बॉल आहे, तो वापरून आपण निगेटिव्ह एनर्जी कुणाला निगेटिव्ह अफर्मेशन साठी वापरू शकतो का? तर कृपया रेखीचा फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी आपण वापर करू शकतो. असं जर काही करायचं असेल तर ते म्हणतात ना मौली विद्या वगैरे जे काही असतं ते शिकू शकतात, असं मी त्यांना डिरेक्टली सांगते. पण रेकी फक्त आणि फक्त प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी आहे, याचा आपण स्वतःचं कल्याण आणि इतरांचं चांगलं करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. ही मर्यादा रेकीची नेहमी लक्षात ठेवायची आहे. जेवढं आपण दुसऱ्यांना देऊ तेवढं मल्टिपल आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे रेकीची प्रॅक्टिस करताना देणे की भावना रखो, की दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण ते माध्यम बनू, की आपल्या माध्यमातून जर 4 लोकांच्या जीवनामध्ये चांगुलपणा येत असेल, पॉझिटिव्ह येत असेल, तर त्याचं ब्लेसिंग वरचं आपल्याला देणारच आहे. म्हणून रेकी तुम्हाला देणं शिकवते. त्यानंतर ज्या पद्धतीने रेखी वाहक देतो एनर्जी, अगदी त्याच पद्धतीने समोरचा व्यक्ती स्वीकारणारा नसेल तरी सुद्धा त्याला बेनिफिट होणार आहे, याच्यात कुठलाही हे नाही आहे. याच्यात रुग्णाची बिमारी वाहकाला लावणं म्हणजे आपण वाहक आहे, रेकी वाहक ऍज अ हिलर म्हणून आपण काय रेकी वाहक आहे. तर रेकी आपल्याला जर काही शारीरिक दुखणं असेल तर ते दुसऱ्याला होईल असं रेकीत होत नाही, किंवा दुसऱ्याच्या शारीरिक व्याधी आपल्या शरीरावर काही इफेक्ट पडेल असंही याच्यात होत नहीं। ठीक है, इन उपचारों के दौरान रेकी वाहक की बीमारी रुग्ण को या रुग्ण की बीमारी रेकी वाहक को लगने की कोई भी संभावना नहीं है। दूसरे किसी भी सर्वसामान्य उपचारों के साथ रेकी उपचार दिए जा सकते हैं। स्वस्थ व्यक्ति को भी रेकी उपचार दिए जा सकते हैं। यहाँ किसी भी प्रकार के अंधविश्वास को कोई भी चान्स नाहीये, अंधविश्वासाला कुठेही इथे चान्स नाही आहे। हाँ स्मिता मॅडम बोला, अनम्यूट युअरसेल्फ। नमस्ते मॅम, मला नमस्ते विचारायचं बोला। जर आपल्याला बरं नसेल, स्वतःलाच खूप जास्त काही मानसिक किंवा शारीरिक प्रॉब्लेम असेल, अशा वेळेस आपण हिलिंग करू शकतो का? नाही, मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की पहिले खुदी को बुलंद कर दो, कारण एकदा तुम्ही आंतरिक बाह्य लेवलवर स्ट्रॉंग झालात ना तर तुम्ही इतरांचं हिलिंग खूप चांगल्या पद्धतीने करू शकाल। तर त्याच्यामुळे दुसऱ्यांना हिलिंग करताना पहिले स्वतःच्या एनर्जी स्ट्रॉंग करणं केव्हाही बेटर राहील। ओके। आणि मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आपण जे काही करतो त्याच्यामध्ये पेनफुल काही असेल, त्रास होत असेल, अशा वेळी पण नाही केलेलं बरंच. नाही, तेव्हा आपण स्वतःचं हिलिंग अवश्य करायचं। ओके, तो तुमचा हिलिंगचा त्रास कमी होऊन जाणार। ठीक आहे, ओके। अमित सर। हॅलो मॅम, नमस्कार मॅडम। नमस्कार, बोला। संधिवातावर कसं काय म्हणजे ह्याचा उपचार होईल काय? सर 7ही चक्रांना जेव्हा आपण हील करू तर संधिवात ठीक होतो। मी व्हिडिओ टाकलेला आहे, आपल्या एक कोर्टात काम करणाऱ्या स्टुडंट आहे ज्यांचं म्हणजे माझ्याच घरच्या 2 स्टेअर चढून इथपर्यंत यायला त्यांना 10 मिनिटं लागले होते जेव्हा त्या फर्स्ट टाइम आल्या होत्या। त्यांनी नंतर त्यांच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आता त्या 5व्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे आणि 5 मजले चढून त्या जातात, त्यांचा वाद पूर्णपणे ठीक झालेला आहे। ओके, तर फक्त प्रॅक्टिस, पण त्यांनी रेकी मास्टर लेवल पर्यंत कंप्लीट केलं म्हणून त्यांना ते रिझल्ट आले। फर्स्ट लेवल मध्ये तुमची एनर्जी 10% असते, सेकंड लेवल मध्ये 40% आणि थर्ड लेवल मध्ये 100% एनर्जीने आपण काम करू शकतो। ओके, थँक्यू मॅम। ओके, स्नेहल मॅडम बोला। स्नेहल अनम्यूट करा, माइक ऑन करा। हॅलो, हा बोला। मी प्रेग्नेंट आहे तर मी रेकी करू शकते का? काय? मी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर मी रेकीचे क्लास सगळे सेकंड लेवल थर्ड लेवल करू शकते का? सेकंड थर्ड लेवल करू शकता, फक्त दुसऱ्यांना हिलिंग नाही देऊ शकत। नाही का? ते सजेस्ट नाही कर, दुसऱ्यांना सध्या हिलिंग नका देऊ। आणि मी स्वतःसाठी प्रॅक्टिस करू शकता पण दुसऱ्यांना हिलिंग नाही द्यायचं त्यावेळेस। आणि मी 3 वर्ष झाला मला बॅक पेनचा त्रास आहे, माझे 11 डॉक्टर झालेत गोव्यापासून, पण त्यांना कळालेलं नाही। प्रत्येक रिपोर्ट वेगवेगळ्या सांगतात की ह्या रिपोर्ट मध्ये स्लीप डिस्क आहे, हे ते आहे, पण कोणी अजून निदान दाखवून दिले नाही। बाथरूमला बसायला सुद्धा मला प्रॉब्लेम होते। बॅक पेन एवढा आहे की तुम्ही त्या दिवशी शक्तिपात दिला ना, त्या दिवशी इतका त्रास झाला मला की मला असं उठायला पण येईना आणि बसायला पण येईना, एवढा मला त्रास होता। कितवा महिना सुरू आहे? 4था।
मग सध्या आपण त्याच्यावर जे बॅक पेन साठी मी तुम्हाला पॉइंट सजेस्ट नाही करू शकत, कारण ते प्रेग्नन्सी मध्ये आपण रिस्ट्रिक्शन मध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही सध्या 7 चक्रांचं हिलिंग जरूर करू शकता. ठीक आहे, सेल्फ हिलिंग तुम्ही नक्की करू शकता. ओके, प्रश्न आपण नंतर घेणार, पुढे जायचंय आपल्याला. ठीक आहे, किती 5 मिनिटं राहिलेले आहेत. सगळे बघा, काळजी करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शेवटच्या दिवशी जो आपला क्लास राहील ना या शुक्रवारी, तो 3 तास 4 तास नॉर्मली चालतो. शेवटच्या दिवशी मी बाकीच्या क्लासेस सगळे बंद ठेवते आणि तुम्हालाच गायडन्स करणार आहे. तर त्याच्यामुळेच प्रश्न सगळे लिहून ठेवा, कारण आताही 180 लोक आहेत. आता जर प्रश्न म्हटलं की सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता हे होऊन जाईल, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं पेशन्स ठेवा. लास्ट डेला आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. चला पुढे जाऊ. तर रेकी शिकताना नेमक्या कुठल्या कुठल्या पायऱ्या असतात ते आपण जाणून घेऊ. तर रेकीच्या भारतामध्ये प्रचलित 5 सीडी सांगितलेल्या, रेकीच्या 5 लेवल सांगितले आहेत. त्यातली पहिली लेवल आपण आता शिकतोय. तर रेकी अभ्यास का यह प्रारंभ है, किसी भी प्रमाणित रेकी शिक्षक द्वारा संकरित होना यानी शक्तिपात करून घेणं तथा स्वयं तथा दूसरों पर रेकी उपचार कर सकता है. स्पर्शाने तुम्ही लेवल 1 ला स्वतःला आणि इतरांना हिलिंग करू शकता. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये, द्वितीय लेवल मध्ये कमीत कमी म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला हिलिंग करू शकता. तुमच्या स्वतःच्या इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी विश बॉक्स ही टेक्निक शिकवले जाते आणि लोकांच्या माइंडला हिलिंग करू शकता. माइंड हिलिंग म्हणजे समजा एखाद्या घरी एखादा व्यसन करणारा व्यक्ती असेल, मुलं ऐकत नसतील किंवा 2 व्यक्तींचं पटत नसेल किंवा नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्या ऑफिस मधला बॉस बरोबर नसेल, अशा सगळ्या ठिकाणी कोर्टाचे कामं चालू आहे, अशा ठिकाणी डिस्टन्स हिलिंगचा फायदा होत असतो. आणि रेकीच्या थर्ड याच्यासोबत आपण जो गिफ्ट म्हणून, बोनस म्हणून आपला जो एक कोर्स असतो सेकंड लेवल सोबत, तो म्हणजे जे आपण सबकॉन्शियस माइंड शिकलो त्याच्या और आगे रेकीची थर्ड लेवल ही मास्टर लेवल, ज्याच्यात आपली एनर्जी 100% होत असते. याच्यात माझ्याकडनं मी क्रिस्टल थेरपी शिकवत असते. क्रिस्टल थेरपी बाहेर शिकायला गेलं तर जी फी तुम्हाला लागते ती लागत नाही. प्लस कुणाची जन्मतारीख माहिती असेल तर त्याच्यातनं त्याचा स्वभाव कसा ओळखायचा हे सुद्धा आपण शिकत असतो. त्याच्यानंतर 100% ऊर्जा, त्याच्यानंतर अदर पॉवरफुल सिम्बॉल, आणि डॉक्टर ज्या पद्धतीने ऑन टेबल ऑपरेशन करतात तशी सायकिक सर्जरी कशी करायची, घरातला किंवा व्यक्तीमधला सायकिक अटॅक कसा काढावा, या सगळ्या गोष्टी आपण थर्ड लेवल मध्ये, याच्यापेक्षा बरंच काही आहे, कायनेसॉलॉजी आहे, साऊंड हिलिंग आहे, हे सगळं आपण थर्ड लेवल मध्ये शिकवत असतो. त्याच्यानंतर रेकी शिक्षक याला 3B असं म्हणतात, आणि रेकी ग्रँडमास्टर ही 5वी लेवल आहे, ज्याच्यात तुम्ही ऍज अ ट्रेनर म्हणून काम करू शकता. रोज प्रॅक्टिस कशी करायची ते सांगणार आहे. अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे त्या सिलेबस पर्यंत. जेव्हा आपण 7 चक्र शिकू त्यानंतर तुम्हाला एक मेडिटेशन ऑडिओ देणार आहे आणि मग तुम्ही दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी हे आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर ग्रँड मास्टर पर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने प्रॉपर हिलिंग करायचं असतं आणि आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये आणू शकतो. तर हे झालं आपलं ओव्हरऑल रेकी बद्दल आपण माहिती घेतली. उद्याच्या सेशन मध्ये आपण पहिले पाणी आणि अन्न चार्ज करायला शिकू आणि मग 7 चक्रांकडे वळू. ठीक आहे, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे. तर मला म्हणजे काही मेसेज हे असे आले होते की मॅडम तुम्ही सगळं सांगितलं पण तुमच्या स्वतःच्या बद्दल काहीच माहिती दिली नाही. तर आता 5-6 दिवस झाले तर तुम्ही तुमच्याबद्दल नाही माहिती दिली असं मला मेसेज बऱ्याच लोकांनी केलं. की जसं आता मगाशी कोणीतरी मॅडम तुमचं PhD कशात झालं, म्हणजे डॉक्टरेट कशात आहे हे विचारलं. तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर आता 2 मिनिटं 3 मिनिटं आहेत तर मी ते देऊन देते. कारण मी याच्यासाठी मध्ये सांगत नाही की जर मी माझ्याबद्दल सांगत गेली तर एक हे होईल. तर मी डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर, सध्या मी अमरावतीवरून हे सेशन कंडक्ट करत आहे. माझं ऑल इंडिया लेवलवरच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा बरेच स्टुडंट आहेत. आज हा संख्या जी आहे विद्यार्थ्यांची ती 10,000 प्लस झालेली आहे. 10,000 पेक्षा ही संख्या आहे. त्याच्यात
मला सांगायला आनंद वाटतं की आज असं कुठलं क्षेत्र नाहीये ज्या क्षेत्रातले विद्यार्थी माझ्याकडे नसतील. कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट ज्यांनी 7 वर्ष एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलं, तर ते सुद्धा माझे स्टुडंट आहेत ज्यांनी माझ्याकडनं रेकी लेवल 1 पासनं रेकी मास्टर लेवल, टॅरोट कार्ड, एंजल कार्ड, सुजोक थेरपी हे सगळे कोर्सेस त्यांनी माझ्याकडनं केलेले आहे. रवी शिंदे सरांना जिनेवानी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेला आहे. आणि आताच जे मंगलयानचं हे झालं तर त्याचं ते खाली बॅलन्स कसं करायचं, कारण त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड जी मॅनेज करायची होती ती रवी शिंदे सरांच्या टीमनी ते काम केलेलं आहे. तर मी माझं भाग्य समजते की एवढे मोठे व्यक्ती माझे स्टुडंट आहे. त्यानंतर राष्ट्रपतीकडनं राष्ट्रीय शिक्षा अवॉर्ड मिळालेल्या डॉक्टर शोभा गायकवाड मॅडम या सुद्धा माझे स्टुडंट आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ, पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मधले डॉक्टर संजय पठारे असं महाराष्ट्रातले 60+ डॉक्टर्स माझे स्टुडंट आहे. तर हे सगळं मी माझं भाग्य समजते. तर मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून रेकीच्या याच्यात आहे. वारंवार तुम्हाला म्हणते की मी कधीच ट्रेनर बनायसाठी हा क्लास केलेला नव्हता. मीच माझ्या लाईफमध्ये झिरोत होती. भावाला म्हणायची की दादा 5,000 रुपये महिना अर्न करण्याचं काहीतरी सांग. बट याच रेकीने मला 5 लाख काय मी जर विचार केला तर मी 10 लाख रुपये सुद्धा अर्न करू शकते ही कॅपॅसिटी मला दिली. आज माझे स्टुडंट 2, 2.5, 3 लाख 5 लाख पर्यंत पर मंथ अर्न करतात आहे. मुंबईमध्ये तुम्ही माझ्यासारखी ऍड बघत असाल, ज्योती पवार मॅडम त्या सुद्धा माझ्या स्टुडंट आहे. त्याच्यानंतर सुवर्णा सुर्वे मॅडम यांचं मागच्या महिन्याचं अर्निंग हे 3,95,000 एवढं होतं. तर आमचा त्याच्यासाठी एक वार्षिक कोर्स चालतो, त्याच्यात पर्सनल गायडन्स मिळतं आणि त्या पर्सनल गायडन्स मधल्या त्या स्टुडंट आहेत. मला आतापर्यंत या क्षेत्रात काम करताना महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, 2021 आरोग्य रत्न अवॉर्ड, इंटरनॅशनल ट्रेडिशनल अवॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे. जे आपल्या कोर्सच्या पीपीटी असतात त्याच्यात सगळे फोटो अवेलेबल आहे. रेकी रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर कोरोनामध्ये काम केल्याबद्दल कोविड एक्सिलन्स अवॉर्ड, नारी सन्मान अवॉर्ड असे बरेचसे अवॉर्ड मला प्राप्त झालेले आहे. आणि RCI रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचा सर्वोच्च जो अवॉर्ड आहे तो म्हणजे रेकी प्राईम मास्टरशिप हा सुद्धा अवॉर्ड मला आता 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात मिळालेला आहे. तर या पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन माझे सेमिनार चालतात. पण सगळ्यात जास्त इच्छा हाच की जे मला रेकीने दिलं आणि घराघरात रेकीबद्दल खूप काही पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी अशी मी बघितली आहे, तर त्याच्यामुळे लोकांपर्यंत ही रेकी पोचावी त्याच्यासाठी मी हे फ्री सेशन 10 दिवसांचे चालवते. कारण ज्या एनर्जीने मला एवढं भरभरून दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी माध्यम बनावं, एवढाच माझा त्यामागचा उद्देश आहे की प्रत्येक घरात एक रेकी हिलर तरी असावा हा माझा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी मी दर महिन्याला लेव्हल 1च्या 2 फ्री बॅचेस चालवते आहे. जोपर्यंत तुमची सोबत आहे तोपर्यंत माझं हे कार्य निरंतर चालू राहणार आहे. आणि माझ्या प्रत्येक क्लासला लाईफ टाईम ऍक्सेस असतो. कारण का बरं मी लाईफ टाईम ऍक्सेस दिला आणि मी फोन कॉलवरही अवेलेबल असते याचं कारण सांगते. कारण मी लाखो रुपये भरूनही ना त्या ट्रेनरचा नंबर आपल्याजवळ असतो ना पर्सनली ते कधी भेटत. पण आज विचार करा, आपल्यापैकी बरेच जण मला फोन करतात, बिझी असले तर निश्चित फोन रिसीव्ह होत नाही, पण मी त्यांच्यापर्यंत तो वेळ देण्याचा प्रयत्न करते. एखाद्याचा मेसेज असला तर मी कॉलबॅक करणार किंवा व्हॉइस मेसेजने आन्सर त्यांचं देणार, पण मी त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आणि या प्रयत्नात मी एकटीच नाही करत, तर मी आपल्या 2021 मध्ये आपले जे स्टुडंट होते त्याच्यातल्या 37 लोकांना इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर अवॉर्ड पर्यंत पोहोचवलं. त्यांना तेवढ्या लोकांना इंटरनॅशनल ट्रेडिशनल अवॉर्ड मिळवून दिला. त्याच्यानंतर आता जुलैमध्ये जो प्रोग्राम झालेला होता दिल्लीला, तिथे आपल्यापैकी 35 लेडीजला नारी सन्मान अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. आणि आता इथे जवळपास 200 लोकांना भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड, पुण्याला जो प्रोग्राम झाला होता पत्रकार भवनला 1 ऑक्टोबरला, 200 लोकांना भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड, त्याच्यानंतर मिकाऊसुई मेमोरियल अवॉर्ड असे विविध अवॉर्ड मिळालेले आहेत. तर माझा हा प्रवास माझा एकटीचा नसतो, माझ्या पूर्ण आपली जी वर्टिक्स फॅमिली बनतो आपण, मी प्रत्येक व्यक्तीला ज्यांना ज्यांना पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी माझा एक मदतीचा हात निरंतर तुमच्या सोबतीला असतो. सो असं नाही की फक्त हे 10 दिवस संपले, क्लास संपला, आपलं रिलेशन संपलं, असं होणार नाही. पुढे पण जर तुम्ही प्रवासाला असं आमच्या सोबत सेकंड थर्ड लेवलला किंवा नसा, माझं सोबत तुम्हाला आहे.
ग्रुप लेफ्ट केला तर आपलं नातं संपेल, कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर व्हॉट्सअप ग्रुप हे माध्यम आहे की ज्यात तुम्ही आहात म्हणून हा क्लास आपण अटेंड करू शकतोय. ठीक आहे. सो सगळ्यांना विनंती राहील की ग्रुप लेफ्ट करू नका. याच्यानंतर होणारी परत एक बॅच रिपीट करा, म्हणजे जे काही याच्यात क्लिअर नाही झालं ते तुम्हाला होईल. परत जे तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत ना, कृपया आज जर तुम्ही विचार केला की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, तर लोकांना तुम्ही द्या, कारण दिल्याने मल्टिप्लाय होत असतं. आता एवढं हे केल्यानंतर एक युट्यूबला सबस्क्रिप्शन मिळालं, त्याच्यात एक माझं बेनिफिट आहे. कारण कसं आहे की त्याच्यात ना तुम्ही जर चांगले फीडबॅक दिले, जर तुम्हाला आवडलं असेल तर कंपल्शन नाही आवडलं तर तुम्ही नाही आवडलं सांगू शकता, काही सूचना तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे. तर अजून आपले 4 दिवस क्लास आहे, पण रेग्युलर अटेंड करा. कारण आजचा आकडा किती आहे, मगाशी 180 प्लस होता, तर 164 पर्यंत आत्ताचा आकडा आहे. बरोबर आहे. ज्यांनी माझी जर्नी ऐकून घेतली, तर क्लास आपला जेव्हा चालू झाला तेव्हा 200-250च्या जवळपास लोक होते. आता तो आकडा जो आहे तो 160 वर आत्ताचा प्रेझेंट आहे. तर आपल्याला जीवनात जर प्रगती करायची असेल तर स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तर मी सगळ्यांना ही शुभेच्छा देते की वेळ काढा आणि सांगितलेली प्रॅक्टिस नियमित करा. नाही समजलं असेल तर रोजचं रेकॉर्डिंग आपल्याला मिळतं, ते रेकॉर्डिंग अवश्य बघा. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.